बघ मंची कधी आली रे? मला काय माहित मंची कधी आली, तर मी काय विचारायला गेलो तिले. तिच्या घरी असतो मी बसेल बाबा. गड्या मंची गड्या दिवसेंदिवस एकदम टाप दिसून राहिली गड्या, हिरोईन सारखीच होऊन राहिली रे. चिकनी चोपडी मला लय आवडते गड्या मंची. खेड्याचा आणि शहराचा फरक नाही पडत का बाबा? कसं शहरात कोंडेल असतात बाया, आपल्या गात मातीन कुतीन आहे, म्हणून कसं चमकून राहिली ते शहरात गेली तर. बबन्या मी इकून तिकून गेलो की नाही, मंशी नुसतं माकडेच पाहते ना. आताही पाय ती उभी होती तर माकडेच पाय की टकमक टकमक ते. खरंच गड्या शिवला तुझ्या लाईन मारून राहिली ती. मी नाही पाहिलं ना तुझ्याकडे टकमक टकमक पाहते ते. बरं शिवला डबल आली रे घरातून वापस. खरंच गड्या बबन्या मावर लाईन मारते गड्या, हे मावर मरून राहिली हे. हो इकडे आपल्याला टाका जोडाच लागते गड्या, आता कसं जाच लागली भेटाच लागते रे बाई एकदा. मली लय पटते नाही, लय आवडते गड्या मली हे. गड्या शिवला तुझ्या टाका जमते गड्या, भेटते गड्या तसा. हा ना तुझ्याकडेच पाहिजे ना बाबा, कशी टकमक टकमक पाहिजे तिथं. खरंच गड्या तुझ्यावर मरते. काय माय बाई असं, मी बाहेर आली मग आई तर मा इकडेच पाय हा शिवल्या. आताही मी बाहेर आली तर मा इकडेच पाहून राहिला. याच्या मनात काय आहे? पण नाही बाई थांबायला नाही पुरत. याचा इरादा काही मला बरोबर दिसून नाही राहिला. गड्या हे मरते गड्या मावर, मला मावर लाईनच मारून राहिली ते. घरात जाते बाहेर येते ना, 100% सांगतो लाईन मारून राहिली मारते. अबे शिवलाल मग तिला लव लेटर दे ना तू, रक्ताने लिहून दे तिले. हा तुझ्या लाईन मारते ते खरंच, तुझ्यावर प्रेम करून राहिली ते. पण कसं तुला सांगा लागेल ना तिले की बा मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून. बस तिला माहित होईन की नाही, तिला कसं काय माहित होईल, ते तर तुझ्याकडे पाहूनच राहिली, पण ते बोलू नाही शकत ना. हो गड्या तिला लव लेटर द्यायचा जुगाड पास लागते मला काय ना काही. लिहितो आता प्रेमपत्र दिले देतो. बबन्या बाहेर बाहेर डबल आली रे घराच्या बाहेर बाहेर. अरे खरं सांगतो 100% मावर फिदा झाली ती. मलाच पाहून राहिली ते. घरात जाते बाहेर येते, घरात जाते बाहेर येते, ती तिथंच नाही लागून राहिलं. गड्या शिवला त्या गड्या जमलं गड्या, ताळा जमणार रे गड्या तुझ्याकडेच पाहायचं ना बा मटमट ते. हा जमलं गड्या. गेली रे अंदर गेली रे. काय लेखा काय नशीब गांडू आहे रे माय. 2 मिनिटं येते हा आणि लगेच घरात चालली जाते. कामे सुचून नाही राहिले, नाही दोघं एकटीच नाही टाइम उभे. जरा सगळे काम करता येऊन राहिलं, कद लोक उभे राहतात काय सांगा. लाल म्हणशी एक नंबर टाप दिसते, फोटो सायची लिहिली. हो घे रिंगणात लेगा गेली. हॉट आहे ना रे गड्या, जसं ऊन आपल्याकडे हात टपून राहिले की नाही विदर्भात, तशी हॉट आहे दिसायली. पाय ना कशी चिकनी चोपडी आहे. तर जीनचा पॅन्ट आणि टी शर्ट जर घातलं की ना पुरी हिरोईनच दिसते ना रे. हा मस्त माल आहे माल. अरे पहिले फोटो तर सही तिले, मग तिले जीन्सचा पॅन्ट टी शर्ट द्यायचो बाबा आणून. त्या मनातीन तिथे तिले घालेले. हा पुऱ्या गावात हॉटे हॉट झालं पाहिजे. हा पहिले कसं सेटिंग लावतो आता मनशीले पाहिलं की नाही, पुऱ्या गावात गरम वातावरण झालं पाहिजे. पुऱ्या लोकल गावातला घाम फुटला पाहिजे चांगला. पाय तू पाय पुऱ्या गावातच हॉट वातावरण करतो ना रे. पाय ना तू नुसतं हिच्याकडेच पाय राहायची. हिरोईन सजून आणतो फक्त मला फोटो देईल आता. हो हिच्या डाव टाकू दे मुले. तशी गावाच्या बाहेर राहून राहिली तशी तशी लगा दिसायला सुंदर होऊन राहिली बा. अप्सरात दिसते ना रे. आणि ही चिकनी चोपडी दिसून राहिली, गलगल मासाचा गोया, पिवळी धम हैदत दिसून राहिली ना रे. माहिती इच्छा अशीच करायला होती ना रे, पण सायज मा नशीब गांडू हे वरची भेटली माझ्या जिंदगीतल्या का. पुरा खांडू खराब झाला माझ्या जिंदगीचा. पण हिले तर पटतोच गड्या मी आता. हो विचार दिल आला माया. विचार कसा टाका भिडतोच मी हिच्या बरोबर. चाल गड्या चाल बर बबन्या चाल लवकर. येणं म्हणशी येणं बाहेर येणं. माझा जीव तडपून राहिला ना तुले पायाले. येणं लवकर. नाही तर दादा खेपी ते बहीर. आता एकदा येऊन राहिली हे बहीर. मस्त शिट्टीवर काम आलं. चष्मा कुकडे गेला आज. अरे काय टकमक टकमक पाहते माकडे. हे गड्या मरते मावर. हा फिदा व्हायला पुरी मावर म्हणशी. पण कसं आता ते सांगू नाही शकून राहिली मला, म्हणून नाही राहिली ते. कसं मलेच काय ना काही शेटिंग लावा लागेल, लेव लेटर द्यायला लागेल. मलेच कसं एक पाऊल पुढे टाका लागेल ना. हिचं मन पुरं येईल आहे मावर. काय बांद्रासारखा पाहून राहिला मला, किती वाळकोडचा. काय माही वाटच पाहते का काय सांगा. हा बाहेर निघायची. अरे बापा शिवलाल बरं आला बा आज इकडे. अरे बापा आला का बा साध्या बुड आलेल्या घेण ना दे ना. मस्त चालू होतं ना. आलं केलं यानं इचका इंदोन करीन भदर भदरा. गेली पोयत आजी थांबणं. आता ती आला ना साध्या मंदातच. अरे बा शिवलाल कुकडे रे गड्या, बरं आला बा तू इकडे. अरे साधू बा कांदा काढायला बा सांगायला आलतो बा मी इकडे. पण बा गल्लीत कोणीच नाही दिसून राहिलं बा. राहिलो मग ठेवू बा. आता कसं बाया घराया बाहेर निघतील तर आबा आवाज देईन मी, म्हणीन त्याले चालता बा कांदा काढायला.
काय मेळ झाला का तू? एवढ्या उन्हात निघतात का बाया घराच्या बाहेर? हा आता ऊन उतरला येतो संध्याकाळी, आता काही मेळ येत नाही तुया. सांगतो या गल्लीतल्या बाया लय वाया झाल्या, कांदा फांदा काढायला येत नाही, एवढं ऊन तपून राहिलं दाबून. 46 लोक गेलं का मारतं का मजुरायला वावरा? कोणता कांदा काढणार? पण आता कसं तू आला ना वागतार माईच खैदन करून टाकलं तू सारं आयले का म्हणतातच गोड घाल दिले का तोटी नाही तोटी जाईन नटी बी घालणारा माणूस आले का पुरा बेकार आले का हा साधू. साधूबा कसं मला तिकडे भेटून नाही राहिल्या बाया म्हटलं बचायला आता इकडल्याच घेऊन जाऊ या बारीनं. आता काय ना काही कोय ना काही मेळ तर लावाच लागणार आहे बापा. कांदा काय सोडू देता वावरात? काय खरं नाही बी या गल्लीतलं. तुला माहित नाही बा पुऱ्या चंद्राबाई बाया त्या गल्लीत, बेजा वैदी बाया त्या गल्लीत कामाला जातच नाही, ऊन तपते म्हणतात. अरे काय साधूबा पहिले बोलूच द्या बा मला त्या बायासोबत. येतात नाही येत मग पाहू पुढे, नाही आल्यात नाही आले लेखाच्या. पण भेटल्या तर मायासारखं होऊन जाईन बा, कांदा निघून जाईन ना माया. हिरगळे हे बघीर आणि हा साया साध्या आडीस आहे. काय खरं आता कसा काय मेळ ना बापा. मी शिवल्याशी बोलून राहिलो, शिवल्या तिकडे पाहून राहिला. काय आले तिकडे? काय बा शिवल्या इकडे, तू इकडेच पाहून राहिला का? काय राजा साधूबा काय अशी नव्हती तिकडे? तिकडे काय आले भाऊ? मी तुमच्याकडेच तर पाहून राहिलो, तुमच्याशीच तर बोलून राहिलो बा. तुम्ही काय माणसं आहे राजा, तुमचा शक जातच नाही बापा. सध्या का तू नुसतं मासारा खेळ खोंडावा करून टाकला. मस्त सेटिंग मै क्लिअर होऊन राहील ती, पण म्हणतात झालं हे हाच पण शिवल्याचं इकडेच पाहून राहिला ना. हा काय ना की गेम आहे याचा. हा ना गड्या, मग मला कसं भरम झालता गड्या, मला वाटलं तू तिकडेच पाहून राहिला बाबा. बाहेर जाणं डोकसं न खाऊन जा साध्या माझी लाईन क्लिअर होऊ दे ना बाबा. पहिलेच तर असा नशी येत नाही आला तर बा तू आला डिसा सापासारखा फोन काढून. हा ना साधूबा माझी नजरच फाकेला राजा. मी काय करू सांगा आता? मी तुमच्याकडे बोलून राहिलो, तुम्हाला वाटतं मी तिकडे पाहून राहिलो. सांगा आता आप होतच नाही का? मोठी नजरच फाकेला आणि मी काय करू? मी आता डॉक्टरला दाखवाच लागते राजा, चष्मा घालायला लागत जाईन मला. हा ना गड्या शिवला, मला वाटलं बा तिकडेच पाहून राहिला तो. धावधाव येऊन राहिली बैरी, पण काही मेळ काही येऊन नाही राहिला आणि हा सायाचा साध्या जाऊन नाही राहिला. सांगा आता कसं करू आम्ही? हा सायाचा काम आम्ही ढोकते काय रे बा? असं चानस येत नाही ना बा रे. मनशी मुलीला आवडते ना, जाय ना लवकर मरणार तिकडे साध्या. हा साधू बा. अरे बा शिवला कादा काढणार मग काय फिरणार तू? गाजर फिरतो गाजर पाहिजे का तुली? मारलेलं का तू? काल विचारून राहिला मला त्या वावरात, मला काही घेऊन देणं नाही ना बा. मला माझी शेटिंग क्लिअर करू दे ना म्हटलं. हा काही सुसू देत नाही मला. इले आता लव लेटर द्यायचंच पाहा लागेल मला. कसं काल्या फाल्या थांबला लागेल आणि हिच्याजो कसं लव लेटर द्यायला लागेल मला. असा काही मिळत नाही माया. पाहू ना साधू बा, मग पाहू ना काय पेरायचं आहे. आता पाणी तर पडू द्या बोईले. हा बा सांगतो बा मला बी. तू पेरशील तेच पेरीन मी. हा काय पेरतो मी सांगतो मी तुम्हाला. चला मग येऊ काय मी? का बाया काही येत नाहीत बा घरा बैर? हो बा चाल मीच काय करू मी चाललो. हो चला चला. सायानं या साध्यानं मासारा खेळ बिघडवला. मस्त मेळात काम आलं तर मला लव लेटर द्यायचंही काम नव्हतं, पण आता कसं द्यास लागेल ना मला. एखादा पोट्ट थांबलं लागेल बाबा, द्यायला गेली आता. अरे बा काल्या तू काही पाटलाची खबर घेतली हो बा? पाटलाचं लगन कधी आहे? अबे त्या फोकाळ्या पाटलाचं खायचं लगन फगन होणं बे. आपला हात जगन्नाथ लगन नाही होत त्याचं, त्याला झुरू मरा लागेल. त्याचा बाप गोट नाही घेत. काय रे पाटील झाले का थै थै होय राहिले का लग्नाले, आणि तू असं म्हणून राहिला का? तुला काय माहित आहे धतुरा? मग तो बुड त्या पाटलाचा बाप म्हणते आता नाही म्हणते बाबू तुझे लगन दिवय झाल्या करून नांग दिवय झाल्या. असं म्हणते पाहुणे रावणे सोयरे झायरे सांगणार म्हणते मला लग्नात कोणतं एकच लग्न आहे आणि पाटील करून आला. वय होय पाटलाले व्हायला हई. त्या बुड्याची खरंच आहे ना बे. आता कसं पेरण्या पाणी दिवस आता कधी लगन करून दे. लगन काय एका दिवसात होते का? तो बुडाही बरोबर बुंड राहिला. दिवसात कोणी लगन होते नाही तर काय? तर लोक करून राहिले नाही तर काय? तर बाबा येईल कोणतं असं लगन करणार आहे ते काय? असं तसं लगन आहे का? कांडू पांडू आहे का ते? पाटलाच्या घरचं लगन आहे ना बाबा. 100 एकर जमीन आहे त्याच्या घरी. असं तसं आदर्श फादर्श लगन केलं लोक थू करतील. साऱ्या गावाचं खाऊन जाते म्हणते ना कंजल पाटील. आणि याच्या घरी लगन झालं तर एकाली बोलवलं नाही असं नाही होणार का? म्हणून पाटील कसं जंक्शन पंगत देणार. 25 गावाचे लोक असतील. मोठ्या पाटलाला जलवाच लगन करणार मनोजचं. पण मनोज कसा गोट नाही घेऊन राहिला ना आता. त्याची बरोबर आहे म्हणा. आता बापदादाची कमायला बापा गमवतीन कुठे? आपण अनंग व्हायचं आपले आपण विचार करतो आदर्श युवान कोर्ट मॅरेज फलान बिस्तान. आता हे मोठे लोक काचा काही विचार करणं? अबे लगन होत नाही ना बे. तुम्ही म्हटलं आहे का ना बे? आपला हात जगन्नाथ आहे ना बे. तो झुरूच मरीन ना बे लायना पाटील. त्याचा बुड्या लगन नाही देत त्याचं करून. तुम्हाला सांगतो मी 100%. असा थापीवर मारणार आहे. काही भादरू नको काही बोलू नको. देत होते नाही तर काय लोक काऊन नाही होणार? आता साखरपुडा व्हायला साऱ्या गोष्टी व्हायला
बोलणं चालणं व्हायला लग्न नाही होत म्हणत्या. पत्न गड्या लगन म्हटलं आहे की ना तू झालं असतं तर लोक झालं असतं ना बाबा रे. फेब्रुवारी महिन्यात संबंध उठेला का मे महिना आला तरी लग्न नाही करून देऊन राहिले. मग काय ना काय घोर आहे की नाही. फक्त थापीवरच बसून लावलं लायण्या पाटलाले. जाऊ द्या गड आपल्याला काय घेऊन देणार त्याचा पापून नाही ते याचं मोठ विषय दुसरा काढा रे भाऊ. मा डोकं पिकलेले का जो तो आला तो हाच विषय काढते बा. लायण्या पाटलाचं कोण नायण्या पाटलाचं लग्न. गड्या ह्याच्यात हे दोघं जण उभी आहेत बा. याला आवाज कसा काय द्यावा. कालू कालू बोला ना शिवलाल भाऊ काय म्हणता. चाल बरं तू माझ्यासोबत चाल बरं. अर्जंट काम आहे ना. काम आहे आता अर्जंट सांगा अटीचाच. हा तिकडे काल नेता मला. तू ऐकत नाही का मा म्हटलं. चाल लवकर झटकन चाल. गट्ट भाऊ शिवलाल भाऊ शिकायचाल बाबा. संजय सोनं घराला बोलते. चला चला शिवलाल भाऊ. जंबर भाऊ काय शाळा आहे बाबा. शिवलाल बाबा तिकडे लावा काल्या बोलून. काय मेळ आहे बाबा यायचा दोघायचा. लक्षात घेऊ नको ते दोघे बेवड्यात ना बे. काल्याला दारू आणायला बोलावलं असेल शिवलालनं. हा याचे बोखंड झाले असेल दारूवाल्याचे उधारी. मग काय जण दारूवाल्याचं तोंड दाखवायले. मग आता आपण जाईन काल्या 50 रुपये घेऊन आणि चप्पा. नाही राजा झुंबर भाऊ मला दुसरंच काहीतरी वाटून राहिला राजा. हे दारूचं का प्रकरण नाही हे. नाही तर एवढ्या गडबडीत बोलावतच नाही शिवला. जाऊ दे कोणतेही प्रकरण असं आपल्याला काय घेऊन देणार. काय सुख दुख आहे बे शिवल्याचं. तुलाच माहिती आहे जोडी मार खाते सहा याला काय इज्जत आहे बे. जाऊ दे मग काय ना काही असेल दोघे काढ. आपल्याला काही घेऊन देणे बाबा. याच्या नांदी लागून कुठे मार खाता का आपण. शिवलाल भाऊ ते बरोबर आहे म्हणा बा तुमचं. याच्या नांदी लागून कुठे मार खाता का. हे जाऊ याचा कुठे विचार करायला पुढे हराम करायचा. चला बा चला चाल बा चाल भान्या. विचार करू नको बाबा याचा दलिंदराचा. शिवलाल भाऊ तुम्ही ना कासाठी बोलवलं मले. हा नुसतं चालगड्या मांग मांग ये मांग ये हटलो का बा. काय आता सांगाच सही. नाही इकडे बसणं डिसा बसून गप्पा मारून लेगा. काय माणूस आज बडा. लय दिवसाची आपण भेटलो नाही ना बाबा. आज मले तुझी आठवण आली. म्हटलं मग चला आज कालू बरोबर गप्पा मारू. अरे आज जैरी ना बरं गोड गोड बोलून राहिला बाबा. काहीतरी आहे वाटते मले. काहीतरी याचं अटकेलं आहे कुठेतरी. कालची काय ना काही गुंडी फसेल आहे म्हणून तर हा आपल्यासोबत गोड गोड बोलून राहिला ना. म्हणून द्यायला आठवण आली आपली. काय गोष्ट आहे तर ते उभ्या सांगा बा. काय करायला बसा लागते ना बे. कालू बसणं लेका लय दिवसा भेटला तर भेटला लेका. तू लेका वयच करून राहिला. उभ्या सांगा ना सगळं. ये बस अडीसा आरामची गप्पा गोष्टी करू ना. बरं बापा शिवलाल भाऊ बसतो बापा. बरं लवकर शिवलाल भाऊ पटकनी. काय आहे तर निगड्या कालू फक्त आहे की नाही तुला आपलं एक लव लेटर पोहोचून आहे वा. बापा हे धंदे नाही करत मी. मी तर मी काम सोडले ते. लेका कालू लेका तू लेका माया काम नाही करत बाबा. तू लेका आदलो कोणती इच्छा मी पुरी केली बाबा. तू कसं आपलं एवढं काम करतो. मग तुला कसं ओशी 2 क्वार्टर देतो आणि मटण नाही खाऊ घालतो. तुला त्या सारी इच्छा पुऱ्या करतो मी. फक्त आपलं एवढं लव लेटर पोहोचू तू आता. हो ना शिवलाल भाऊ. पण कोणाला द्या लागते लव लेटर. कोणतं पाखरू आहे ते. अबे ती भिकाची मनशी नाही का तिला देणं आहे ना. तिच्या लय फिदा झालो मी. बाबा काही वड्डा माल पकडला तुम्ही ना. पुन्हा ॲटम पकडला तुम्ही ना. शिवलाल भाऊ तुमची पसंत राही 1 नंबर आहे. पण हो पण मेड इन की नाही हे नाही सांगू शकत राजा मी. लव लेटर देतो मी नेऊन. आणि येणार मेड येणच. फक्त तू आहे की नाही एवढं काम कर. तटलो फक्त लव लेटर नेऊन दे तू. पुढचं काय करायचं ते मी करतो ना. तू नको टेन्शन घेऊ ना. अरे शिवलाल भाऊ तुम्ही एकटेच नाही तपेल तिच्यावर. गावातले सारे पोरे तिच्यावर तपेलात हो. अर्धी झाली ते. पण कसं अजूनही वड्डा माल दिसते तो. जवान पोरे लाईन मारून राहिले ना. तुमचा काय मेळ येणार धडीचा. अरे मारत ना जवान पोरे तिच्यावर लाईन किती बी. ते फक्त शिवलालले जाव म्हणेन हे लक्षात ठेवतो तो कालू. फक्त तू आहे की नाही फक्त मला लेव लेटर घेऊन जायचं दिसा. मग ते पुढचं काय तर मी पाहतो ना. बाबा तुम्हाला बरं जमते बाबा. लव लेटर लिहिणं इले घेणं तिले नेणं. हिच्याचं घेऊन जा तिच्याचं घेऊन जा बाबा. तुम्हाला शोभले हो बाबा शिवलाल भाऊ कामराजा. आम्ही जवान असल्यावर आमच्या जण काही मेळ येत नाही बा. सांगेन तुले तू अकाउंट नाही मिळेल तर. आता काही सांगत नाही. कसं आता जर सांगितलं तर माहीत हिचकून जाईन ना बाबा. काय कोणतं लव लेटर देणार द्या ना. झटकन देऊन येतो. पटकन काम बरं. घेन बा कालू हे घे लव लेटर तयारच आहे बा आपलं. कालू मेळ आला पाहिजे बरं. असं झटकन नेऊन दे तिच्या तू. मग पाय तुम्ही पुढचं काय तर. शिवलाल भाऊ तुमचा मेळ येईन की नाही येईन हे नाही सांगू शकत मी. पण लव लेटर मी लागलंच तर तटलोक नेऊन देतो बा. एवढं काम करतो मी. सांगितलं तेवढंच काम केलं तरी बस आहे आपल्याला. जाय होय तू. देऊन ये तू फक्त. मी पाहतो ना मग पुढचं काय तर.
हो म्हटलं तरी पाहतो, नाही म्हटलं तरी पाहतो. मी लावतो सेटिंग. काय तर पुढची फक्त एवढं नेऊन दे फक्त कागद हा. बरं बापा, शिवलाल भाऊ देतो बापा. नाही तर मग तुमचा जीव जाईन बापा, नाही दिलं तर लव लेटर. हो, तुम्ही लय मरून राहिले तिच्या हाट मध्ये, हाट करून राहिले राजा तुम्ही पुरं. तर इकडे ऊन तपून राहिलं सन गरम, हा, आणि इकडे हाट पोरगी बाई तुम्हाला. या राजा, घामही घाम आहे राजा, बेकार नांदा तुमचा. जाय लवकर, जाय, फकाल्या नको मारू, उठ लवकर. हो हो, जातो जातो बापा. मरी माता की जय. मरी माता एवढी लाईन लाव फक्त. मै तुले कसं बोकड्याचं नाव असं देतो मी. फक्त म्हणशी कसं मा ताब्यात दे फक्त. सीजन मा जुगाड जमू दे मरी माता. पाय तू मग कसा जलवा आहे तर. गावात आलं की हाच रोना असते बाई. बाटली घ्या, हांडा घ्या, पया पाण्याले. इकडे बरं असते बाई शहरात. टेन्शन नाही कायचं, मस्त सुख सुविधा सगळ्या आहेत. पाणी आणायचं काम नाही. नळ सुरू केला की पाणीच पाणी. इकडे फिराय आपण गल्लोन गल्ली पाण्यासाठी. नाही अटी कपडे घालतायत कोणते सूत्रधार, नाही अटी काही करतायत. आता ही साडी घातली, या साडीत तर मला सुचूनही नाही राहिलं. पण करू काय, कोणाला सांगू. हा नळही असा आहे मुतमुत गावडी, जराशी काही धारा मोठी नाही निघून राहिली याच्यातून. आता किती वेळ थांबा आता आपण अटी. काय रे गड्या, शिवलालची ऑटोमॅटिक उभी आहे आता. कसं ही अटीत छान सांगा लागेल आपल्याला, आणि अटीत देऊन टाका लागेल येईल. काय बाबा, कधी आल्या पुण्याहून? 2-3 दिवस झाले बा आता पुण्याहून येऊन. हाव काय, तुमच्यासोबत एक काम होतं बा मला. काय काम होतं बापा? एका जणाने एक वस्तू दिली ती तुमच्यासाठी. हा, तर कसं तुम्ही जर घेणार असाल तर देतो बा मी तुमच्याजवळ. काय आहे बापा, कोणती वस्तू आहे अशी, आणि कोणा दिली? तर हाय बा तुमचा एक शुभचिंतक, चिठ्ठी आहे बा तुमच्यासाठी. हे घ्या बा तुम्ही, आणि पहा काय आहे तर. पण कोणा दिली चिठ्ठी, आणि कोण आहे सांगसान तर मला. काही सांगणं नाही, काही नाही. तुमचा शुभचिंतक आहे बापा. आता मला नाव घेऊ तर सांगा बापा. नाव सांगल्याने काही बिघडत नाही. चिठ्ठी वाचली की तुम्ही ना, तुम्हाला बरोबर समजते कोण आहे काय आहे तर. हे घ्या बरं चिठ्ठी. बरं आणा बापा, कोणती चिठ्ठी आहे तर द्या लवकर. मग येतो मी आता. बापा हे असं कसं, थांबा ना, मला चिठ्ठी तर वाचू द्या मग दादा. चुल्याच्या अगोदर आपल्या धुण्यास आलं निघतात वाटते गड्या. हे काले थांबवतले आता काय माहित बाबा. तुनतल्या का काल्या आगोपणा केला, पण त्या का अंगलट आहे त्या काय माहित गड्या. काय खरं तर वाटून नाही राहिलं मला हे. तुम्ही वाचा चिठ्ठी, मी येतो. नाही थांबा ना, तुम्ही चिठ्ठी दिली ना बापा, वाचू द्या मला. काय आहे तर बरं वाचा बा. आणि या भावाशी करावी सादर, काही खरं नाही दिसत गड्या काल्या. नक्की आज तुला कसे झपके खा लागतात. अरे ही चिठ्ठी तर शिवलाल टोयगोटीची आहे. त्याचे का हातपाय इरले होते काय? त्याला का रोग आलता का चिठ्ठी घेऊन आले? दुसऱ्याजवळ दिली पाठवून. अरे गड्या, हे तर बैठली रे पप्पा. येणं तर आध पुरंच वाचलं, झाली सुरू. हे तर काही खरं नाही गड्या काल्या. शिवल्याबरोबर तुझी झपके खाता आता. हो बा, हे शिवलाल भाऊनच दिली माझं चिठ्ठी. त्या शिवल्याला का रोग आला का आले? हा, तुझ्याजवळ चिठ्ठी पाठवून राहिला तो. त्याचे का पाय मुडले होते का? म्हटलं की आले. तू का पोस्टमनचे काम करायलास का रे काल्या? हा, हेच काम जमतात का तुला इकडचे तिकडे करणं? चिठ्ठी आणून दिली त्यानं अटलोक माझं. तो माणूस मला रस्त्यातच भेटला ना, मी इकडे जेवून राहिलो. तो माणूस म्हणे तू तिकडे चालला जा, ही चिठ्ठी घेऊन जाय म्हणे. मनीषाला देऊन टाकतो. हे चिठ्ठी डबल वापस घेऊन जाय का शिवल्याजवळ, आणि शिवल्याला सांग हे बोलावलं म्हणा तिनं, हे चिठ्ठी घेऊन वापस. आणि हे निरपा नारपीचे काम जराशी बंद कर तू. तुला काय म्हणतात तुडुक तुडुक करायला लागते रे? चालला मोठा कोणाची चिठ्ठ्या घेऊन. मी हे काम करतच नसतो, पण कसं जाऊ द्या बापा. ते कसं मी चाललो बापा, चाललो मी. त्यालाच नाही पाहिजेत ना असे काम. हे रिकामे कामाला शोभतात काय? उसाकता असले का? चालले मोठे काम करायले, चिठ्ठ्या इकडच्या तिकडे नेऊ दे. शिवल्याची चिठ्ठी घेऊन येते तो, शिवल्याची. शिवल्याला का रोग आला का वाटलो का की मला भिवून राहिला तो? मी चाललो, मी जातो. हा, मी सांगतो लागलंच तर शिवलाल भाऊले की बा तुम्हाला बोलवलं. हा, सांगतो मी. हे तर बेकार आहे बाबा, भडकले रे बा मावर हे. मोतल्या काय मार खायची लाईन आहे रे बाबा. शिवल्या फिवल्या मनात नाही पडायला पुरत बाबा. घे बाबा ही चिठ्ठी, चाललो कर पोयटू. शिवल्या बी की नाही असे शिल्लक कामं करते. स्वतः आले का रोग आलता का त्याला? दुसऱ्या जो चिठ्ठ्या पाठवते तो, दुसऱ्याला माहित व्हायले त्यानं पचका करते साला. स्वतः आले का रोग आलता का काय सांगा त्याला? स्वतः आले की कोणाला माहिती होत नाही काय घेऊन राहिलो आपण कोणाला. तर झालं ना, आता काल्याजवळ चिठ्ठी दिली, आता काल्या बॉम्ब करीन गावात सगळी. मी का नाही म्हणत होते का त्याला, पण असा बोगसपणा करते ना. हा म्हणतात शिल्लक आहे, स्वतः येत नाही काही नाही, दुसऱ्याला पाठवते. येतो ना आता हे शिवल्याची वाट देते की नाही. हा काल्या निरूप ते शिवल्याले येते की नाही. हा शिवला लटलो का आता तोंडा लोक माया. तर नाही बे भर पाणी. हे एवढं बोलू नाही झालं तरी हे एवढं पाणी नाही भरून राहिलं. एवढं मुतमुत गावडी नळ आहे हा बी. बेकार हालात बापा गावात, काही खरं नाही. गावात याले पुरत नाही. शहर बरं आहे बापा. चल नाही बे, किती वाट पाहता आता. कधी भरीन ते बाटली, जेवढी झाली तेवढीच घेन चाल बापा. शिवलाल भाऊ इकडे आहो. काल्या कोण तोंड वाचून राहिला बापा? बा कालू काय झालं? शिवलाल भाऊ तुम्ही इकडे काय करून राहिले तुम्ही? नाही गड्या कालू, मी इकडे व्यवस्था करून राहिलो बाबा बशा उठेची. काय झालं की नाही आपलं काम? काचं काही कामं थांब झालं बापा. त्या मशीन लव लेटर नाही घेतलं,
ते म्हणे त्याला लव्ह लेटर देणार म्हणे, त्याला पाठव म्हणे माझं. तू काल सबरेपणा करून आला म्हणे मंदा दलाली. तिच्या जो देता बरोबर तिनं मा उरा टर फाडून फेकून दिलं. हा, त्याचं लव्ह लेटर म्हणे त्याला पाठव म्हणे माझं. गड्या कालू हे तर बेकार झालं गड्या. जमती की नाही रे बा माताळा, हुकते लेखाचा. चल भाऊ, अचानक काही मिळाला नाही राजा. मीनं तिला लव्ह लेटर दिलं, पण तिने काही घेतलं नाही. पण घेतलं बी तर टर फाडून टाकलं. तुम्हीच जा तिच्याजवळ आता आणि काय सेटिंग लावा बा कसं. पण तुम्हाला सांगतो ते हो म्हणते तुम्हाला. हो, तिच्या म्हणजे बोलणं मला समजलं बा. अरे गड्या तू गेम हुकला गड्या माया. आता मलाच जा लागीन बा. मला वाटलं बा कसं आता तू जो लव्ह लेटर दिलं की मिळ येतेच बा. पण काय लेका तूही कच्चा पडला लेका. काही उच्च्या पट्ट्या मारतान गड्या इकडल्या तिकडल्या. तुला लेका जमवत आला नाही रे बजेट. शिवलाल भाऊ तुम्हाला सोपी वाटते का म्हणशी. अरे लय पोहोचेलाय ते. अरे घरचं पाणी पिऊन येलाय ते का सोपी आहे का तुम्हाला. मला तिनं काठायला नाही लागू दिलं. काय म्हणे ज्याचं लव्ह लेटर आहे म्हणे त्याला पाठव म्हणे माझं. मग सांगतो मी म्हणे त्याला काय आहे तर. हा अरे गड्या माहीत गाडा आता चक्रात पडलो लेका. तटी गेल्या आल्या का चपलाच ना मारू लेका तिनं. काय घोर तर नाही करणार रे म्हणशी का रे आले. काहीच नाही करत ते. खरं सांगतो मी तुम्हाला, तुमचा मेळ येते तटीचा. पण कसं तुम्हाला स्वतः झाला येईल. दुसरे हातून करसान की नाही ते मी तुम्ही तर तुमचा मेळ नाही येत. आईले का पचकटेल पोरग पाठवलं बे मिळाले का हेतलं का. यानं काही मेळही नाही आणला माया. लव्ह लेटर घेऊन गेला असेल तर कुदत काही म्हटलं नसे ना काही नाही. झरकन तिच्या हाती टेकवलं हे गेले लव्ह लेटर शिवलालनं पाठवलं घ्या आपत. तर चोपड चापड करायला लागते ना बाईले. पण याले जमलं नाही ना म्हणून तर हा 6,000 राऊंड काय याला गर्लफ्रेंड भेटून नाही राहिली. बरं कालू मीच जातो तिच्याजवळ. काय म्हणते काय नाही तर पाहतो बा. जे होईन ते होईन. 6,000 पाहून घेऊ पुढच्या पुढे. पण कसं आपल्याला तर सर्व करणंच आहे गड्या. कारण की काय माहिती का मी लय मरतो रे तिच्या. लय आठवण येऊन राहिली मला तिची आता. तिच्या बोलणं नाही की नाही मला तसंच वाटून राहिलं. ते कसं प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला प्रयत्न करून राहिले. पण कसं तुम्ही ना आता मला मध्यस्थी केलं म्हणून तो मेळ नाही आला. कसं तुम्ही जर स्वतः जर गेले की नाही तुमचा 100% मेळ येते तडसा. तुमची सेटिंग पक्की आहे. हा ना मला तेच वाटून राहिलं की ती मावर मरते. पण ते कसं आता म्या तुला मधात टाकलं म्हणून घोर झाला तो. आता रे गल्लीत दिसो कुठे दिसो ते मलेच पाहायचं नुसता. दुसऱ्या कोणाला पाहायचंही नाही ते. काय शिवलाल भाऊ हे काम ज्याचे चानस केले पाहिजे तर तो सक्सेस होता. तुम्ही जर याले त्याला सांगितलं की नाही मेळ नसतेच बरं या कामात. हो, ज्याचा चानस खाल्लं पाहिजे. नाही तर मग कसं उष्ट खा लागते आपल्याला. तिसराच घेऊन जाते. आलं माझ्या ते लक्षात काय करायला लागते तर. कर तुम्ही काय तर सेटिंग लाव तुम्ही. तुम्ही जरा काही बेकार माणसं आहे बाबाची तयारी लावली तुम्ही न करणं झाड झुडून बाबा. काय इरादा होता बाबा. कोणता मेळ आणणं होता बाबा तुम्हाला. सांग कोणती बैठक होती हो बाबा. त्या बैठकीचा विचार नको करू तू आता. अजून आता मेळच नाही आला तर काय करतो. झाडझूड करून चाल मोत बापा. पहिले मेळ आणून मग पाहू काय तर पुढचं पुढे आता. आता काय साधनच नाही तर काय करतो. बशा उठायची व्यवस्था. चला बापा चाल. काही करून तुला मेळानाच लागते. हो, मनशी पटावाच लागते म्हणजे पटावाच लागते. काही झक मारती गडे पण मनशी पटाव आता.